नमस्कार मैत्रिणींनो, कांदा भजी बटाटा भजी खाऊन कंटाळा आलाय तर बनवा चमचमीत आणि कुरकुरीत टम्म फुगलेली अशी घोसाळ्याची भजी. तर 2 कोवळे घोसाळे घ्यायचे आणि फ्रेश घ्यायचे. अशा चकत्या करून घ्यायच्या, छोट्या छोट्या पातळ करायच्या चकत्या एकदम. ते चकत्या करून झाले पहा, किती छान चकत्या झाल्या एकसारख्या सगळ्या. आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या. आता बॅटर बनवायला घ्यायचं. 1 वाटी डाळीचं पीठ घ्यायचं, 2 वाटी तांदूळाचं घ्यायचं, लाल तिखट घालायचं चवीपुरतं, ओवा घालायचा थोडासा, थोडं चवीपुरतं मीठ घालायचं, हळद घालायची थोडीशी आणि थोडासा सोडा घालायचा, खूप नाही घालायचा. आणि हे एक मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि नंतर पाणी घालायचं. अगोदर खूप नाही घालायचं, हळूहळू घालायचं. जशी कन्सिस्टन्सी पाहिजे ना तसं करून घ्यायचं. खूप पातळ पण नाही झालं पाहिजे, खूप दाट पण नाही झालं पाहिजे. व्यवस्थित कोट झालं पाहिजे ते घोसाळ्याला. आता बॅटर तयार झाला आहे, तर आता आपण गॅस पेटवून कढई गरम करायला ठेवायची आणि आता तेल ओतायचं. कढई थोडी खोलगट बुडाची घ्यायची, म्हणजे तेल जास्त वाया जात नाही आपलं. आता हे व्यवस्थित डीप करून घ्यायची घोसाळ्याच्या चकत्या. आणि जरा वेळ तेल गरम झालं की ते चेक करायचं झाले की नाही, थोडंसं अगोदर टाकून. आणि एक एक भाजा करून सगळे असे सोडून घ्यायचे. एकखटी खूप पण नाही टाकायची, नाही तर ते चिकटतात. मग एक एक करून सोडायचं आणि खूप जास्त पण नाही घालायचे एका वेळेस. आणि सगळी भजी सोडून झाल्यानंतर लगेच हलवायचं नाही, नाहीतर ते लगेच असे हे होतं, कोटिंग त्याचं हे होतं. सेट होऊ द्यायचे अगोदर. पहा आता किती छान कलर आलेला आहे आणि फुगली पण किती आहेत. व्यवस्थित तळून घ्यायची ही भजी आणि आता काढून घ्यायची. व्यवस्थित निथळून घ्यायचं तेल त्याचं. तांदूळाचं पीठ घातल्यामुळं जास्त तेल पित नाहीत. पहा, फायनली आपली घोसाळ्याची भजी तयार झाली आहे. कुणाकुणाला आवडतात सांगा बरं ही घोसाळ्याची भजी. चहासोबत किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी खूप छान लागतात. या भजी खायला. बाय.